यांनी 2016 ते 2019 सहकार मंत्री पदावर असताना मंत्रिपदाचा गैरवापर व गोपनीयतेच्या शक्तीचा भंग केल्याबाबत मान्य लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी रितसर तक्रार दाखल केलेली होती। त्या तक्रारीला अनुसरून मान्य लोकायुक्त यांनी पहिले महसूल व वन विभागाकडून चौकशीचे आदेश दिले। तो चौकशीचा अहवाल आल्यानंतर एप्रिल 2024 रोजी मान्य लोकायुक्तांनी शासनाच्या 7 विभागाकडून चौकशीचे आदेश दिले। तो आदेशही शासनाकडे मान्य लोकायुक्तांकडे प्राप्त झालेला असून त्या अनुषंगाने मी केलेल्या तक्रारीत आणि चौकशीच्या अहवालात काहीतरी तथ्य दिसून आल्यामुळे मान्य लोकायुक्तांनी 9 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवलेली आहे। तर त्या सुनावणीस अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांना देखील बोलवण्यात आलेल्याचे मला कळवलेले आहे। याची थोडक्यात हकीकत अशी आहे की मंत्रिपदावर असताना जे मंत्रालयात निर्णय होतात किंवा महाराष्ट्र राज्यात जिथून जिथून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत याची बातमी त्यांनी आर्थिक लाभासाठी आपला मुलगा रोहन देशमुख व त्यावेळेसचे राज्य शिखर बँकेचे त्यांचे संचालक अविनाश मागावकर यांना देऊन त्यांच्या नावे शेतकऱ्याकडून कमी किमतीत जमिनी खरेदी केलेल्या आहे। 2016-17 साली या सगळ्या खरेदी झालेल्या आहेत। 17-18ला हायवेमध्ये जमिनी गेल्या। हायवेची नुकसान भरपाई 1,92,00,000 1,95,00,000 असे प्रति क्षेत्र याप्रमाणे नुकसान भरपाई उचलली। नुकसान भरपाईची रक्कम पदरात पाडून घेतल्यानंतर परत राहिलेल्या जमिनी विकून टाकल्या यांनी। तर यामागचा एकमेव त्यांचा उद्देश हाच की त्यांना शेती नको होती। शेतातून जो नुकसान भरपाईची रक्कम मिळणार होती रस्ते महामार्गाची ती नुकसान भरपाई यांच्या पदरात पाडून घ्यायची होती। अशा प्रकारे त्यांनी दुग्ध व्यवसायाचा त्यांचा एक दूध भुकटीचा प्रकल्प होता त्याला पण त्यांनी काही अनुदान मिळवून दिलं। तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भाग होता। तसेच एक गारमेंटचं प्रेषक महिला गारमेंट म्हणून एक प्रोजेक्ट होता त्यालाही काही 58 लाखाचं काहीतरी अनुदान मिळवून दिलेलं होतं। तर त्याचीही चौकशी चालू आहे। तसेच यांच्या मी सखोल चौकशी केली असता तर यांच्या लोकमंगल या नावाने जवळपास 83 कंपन्यांची लिस्ट माझ्याकडे आहे। त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या फक्त कागदावरती आहेत। कंपन्या कागदावरती का असतात कशासाठी असतात हे सर्वश्रुत आहे। तर त्याचीही चौकशी आम्ही करण्यासाठी मान्य लोकायुक्तांना विनंती केली आहे। तसेच सोलापुरात कुमटे या गावात मस्जिद वहिवाटदार देवस्थान इनाम 32 एकर जमीन आहे। ती जमीन खरेदी करण्याचा ह्यांचा डाव आहे। त्यासाठी लागणारे कागदपत्र संबंधित विभागाकडून ह्यांना पाहिजे त्या अधिकाऱ्याला हाताला धरून जसे पाहिजे तसे पुरावे कागदपत्र तयार करत आहेत। 2018 साली यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केले त्या शेतकऱ्यासोबत 4 कोटीला व्यवहार ठरलेला आहे। मी त्याबाबतीत रितसर सोलापूरच्या प्रांतसाहेबांकडे तक्रार केलेली आहे। तसेच वक्फ बोर्ड औरंगाबाद यांच्याशी तक्रार केलेली आहे। आमची मागणी एवढीच आहे की जो काही यांनी यांच्या मंत्रिपदात असताना गैरव्यवहार केलेला आहे त्याची सखोल चौकशी होऊन यांना जे कोण दोषी असतील यांना कडक शासन झालं पाहिजे। आणि समाजात एक तुम्ही दाखवून द्या की म्हणजे उदाहरण की बाबा असे आरोप झाल्यानंतर आणि चौकशी झाल्यानंतर जर सिद्ध होत असतील गुन्हे तर त्यांना कडक शासन केलं पाहिजे। त्याच्यामुळे सर मी गेले 6 वर्ष झाले माझा हा लढा चालू आहे। तर मी जिथे जिथे यांच्या विरोधात अर्ज करतो तिथे मला प्रथमतः तर माझी हेटाळणी होते किंवा माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई होत नाही। आणि यामागचं एकमेव कारण आहे की राज्यात आणि महाराष्ट्रात तेच भाजपाची सत्ता आहे। आणि माझी पुढची भूमिका हा लढा मी कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे। फक्त मला भीती एका गोष्टी वाटते की गेल्या वर्षी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर माझ्या मागं काही अनोळखी व्यक्ती फिरत होत्या। त्याबाबतीत 15 डिसेंबर 2023ला मी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर यांना तक्रार केलेली आहे तसं की माझ्या जीविताला धोका आहे म्हणून। पण त्या अर्जावरही काय झालं आणखीन तेही माहिती नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।